नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत संशयातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास पेठ रोडवरील अश्वमेघ नगर परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी समाधान बंडू गौरे वय 37 व्यवसाय भाजीपाला व्यवसाय राहणार गजवक्र नगर पेठ रोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते जेवणानंतर घराबाहेर फिरत असताना त्यांच्या घराजवळ मित्र रवी संजय उशिले वय 23 राहणार हरिहर नगर पेठ रोड याच्याशी गप्पा मारत होते। त्याचवेळी गल्लीत राहणारे आरोपी ओम गवळी वय 18 व संतोष गवळी वय 37 दोघे राहणार गजवक्र नगर आरटीओ ऑफिस जवळ पेठ रोड यांनी रवी उशिले याच्यावर हल्ला केला। आरोपी ओम गवळी याने चॉपरने तर आरोपी संतोष गवळी याने लाकडी दांडक्याने रवी उशिले याच्या पाठीवर, पोटावर व डोक्यावर जोरदार वार केले। बहिणीशी संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून गंभीर जखमी अवस्थेत रवी उशिले याचा मृत्यू झाला। या प्रकरणी मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी संतोष गवळी याच्यावर यापूर्वीही पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथकाने भेट देऊन तपास केला असून ई-साक्ष प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण मसरूळ पोलीस स्टेशन नाशिक शहर करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। काय झालं मावशी इथं रात्री ना मी तिकडनं आले, मला थोडासा ओरडण्याचा आवाज आला तर तो मुलगा 2 महिन्याने म्हणजे माझ्या मुलाला त्याने फोन केला की मी येतोय म्हणे भेटायला, 5 मिनिटासाठी ये म्हणे इकडे। तर तो आला, मग तो इकडनं आला आणि इथं बोलत होता हे दाजी वगैरे लागतात असे म्हणजे आमचे चांगले संबंध आहे। तर तो त्यांच्याशी बोलत होता, मग हे इकडनं मागच्या रस्त्याने आले आणि डायरेक्ट म्हणजे त्याच्या डोक्यात रॉड वगैरे काय ते दांडा काय असेल ते मारलं आणि इथेच तो असा पडला तर तो एकदम म्हणजे ते त्याचं मागचं पूर्ण असं म्हणजे पूर्ण रक्ताने भरलेला होता तो। मग मी तिकडनं आले तर मला म्हणजे मी ओळखलंच नाही त्याला अगोदर, नंतर बघितलं म्हटलं हा तर आपला रवीच आहे। मग तेव्हा हे सगळे मुलं वगैरे तोपर्यंत आलेले होते, मग ते पळून गेले, जे 2 जण जे होते ना ते पळून गेले। नेमकं कशावरून झालं काय माहिती? त्यांचा काहीतरी वाद होता 2-2.5 महिन्यापूर्वीचा, असं काहीतरी शुल्लकच होतं, काही एवढं काही जीव घेण्यासारखं नव्हतंच, काहीतरी किरकोळ गोष्टीवरून वाद होता तो। आणि असं एवढं लगेच कोणी कोणाला मारत नाही। आणि त्याची आई आणि तो एकटाच राहत होता आणि तोच म्हणजे एक घरामध्ये मुलगा होता त्यांना, एक मोठा वेगळा राहत होता आणि त्या आई पण काम वगैरे करून म्हणजे उदरनिर्वाह चालू होता, तो पण थोडंफार करायचा काहीतरी। आणि दोघंच आई वडील होते, राहिलं तो तिकडे सप्तरंगकडे, असं पत्ता माहिती नाहीये, पण मग आमचे चांगले संबंध होते। ताई काय झालं इथं नेमकं काल रात्री? रात्री 11 वाजता माझा भाऊ तिकडून इकडे आला, आमचा रवी तिकडून आला। इथं 2 जण बोलत होते, इकडून मागून त्यांना कोणीतरी टिप दिली, तिकडून आले संतोष गवळी आणि त्याचा पुतण्या ओमकार गवळी। एकाने त्याच्या डोक्यात दंडा टाकला आणि एकाने डायरेक्ट त्याच्या चाकून वार केले। इथं पडला आधी तो, मग तिकडे जाऊन पडला। कशावरून झालं सर्व हे वाद? त्यांचे 1.5 महिन्यापूर्वी काहीतरी छोट्याशा गोष्टीवरून काहीतरी वाद होते, त्यांनी तेच खुन्नस काढून पोराचा हे करून घात केला। यामध्ये सांगितलं जातं की प्रेम प्रकरणाचा विषय काय नेमकं? त्या मुलीचा थोडासा काहीतरी विषय, काय माहिती नाही का तुम्हाला? काही नाही, आम्हाला नाही माहिती.